नमस्कार, हरिओम. आओ तो वेलकम, नाही तो भिडकम. म्हणजेच की जर का तुम्हाला यायचं असेल तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अन्यथा आम्हाला भरपूर गर्दी झालेली आहे. नाही आलात तरी सुद्धा चालेल. आता हे वाक्य त्या सर्वांकरता आहे जे या कर्मकांडाच्या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छुक आहेत. त्याच पद्धतीने ज्यांना सनातन धर्म आवडतो आहे त्या सर्वांसाठी आमचे सर्वांचे दरवाजे जे काही आहेत ते खुले आहेत. तुम्हा सर्वांचे हृदयापासून स्वागत आहे. मात्र ज्यांना सनातन धर्म बाटवायचा आहे, सनातन धर्मामध्ये येऊन आणि फक्त सनातन धर्म कशा प्रकारे खोटा आहे, सनातन धर्म कोणत्या प्रकारे विज्ञानाशी जोडला गेलेला नाही, तो फक्त आणि फक्त अंधश्रद्धेशी जोडला गेलेला आहे, हे ज्यांना दाखवून द्यायचं आहे त्यांच्यासाठी हेच वाक्य योग्य असेल की भीड कम. म्हणजेच की तुम्ही येऊ नका. तुमचं या धर्मामध्ये, तुमचं या कर्मकांडाच्या परिवारामध्ये कोणत्याही प्रकारे स्वागत नाहीये. तुमचा फक्त या ठिकाणी तिरस्कारच होणार आहे. त्याच्यामुळे कृपया इथे येऊ नये. अर्गले यांनी जिवंतपणेच आपले 10वे केले, म्हणजेच आपलं जे काही दशक्रिया विधी असतो तो करून टाकला आणि या ठिकाणी जनतेला संदेश दिला की आमचे जे काही पिंडदान आहे किंवा तर्पण आहे हे जर का कोणी केले नाही तर आम्ही जिवंतपणीच करतो. आणि तदनंतर त्या ठिकाणी त्या पिंडाला कावळा शिवल्यानंतर त्यांनी हे घोषित केले की ही सर्व अंधश्रद्धा आहे. कोणत्याही प्रकारे याला आध्यात्मिक तडजोड नाही. अध्यात्माचा आणि पिंडदानाचा कोणताही संबंध येत नाही. हा फक्त आणि फक्त अंधश्रद्धेचा एक भाग आहे. कावळा पिंडाला शिवणे वगैरे वगैरे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की कावळा पिंडाला शिवणे याचा आणि अंधश्रद्धेचा किंवा अध्यात्माचा कुठेही लांब लांबपर्यंत दूरपर्यंत संबंधच येत नाही. कावळा कचऱ्यामध्ये देखील तोंड घालतो. कावळा एखाद्या मृत प्राण्याच्या शरीरामध्ये देखील तोंड घालतो आणि तोच कावळा पिंडदानाला देखील आपली चोच ही लावतो. त्याला फक्त त्याचं अन्न दिसतं आहे त्या ठिकाणी, म्हणून तो त्या ठिकाणी येऊन आणि ते अन्न ग्रहण करत असतो. आता या ठिकाणी तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा जो काही व्हिडिओ आहे त्यांचा हा जास्त पसरवू नये, कारण याने सनातन धर्म आपण आपल्या हातानेच खराब करत आहात. आपल्या सनातन धर्माची जी काही इमेज आहे ती आपण खराब करत आहात. त्याच्यामुळे त्यांनी जो काही मूर्खपणा केलाय की जिवंतपणे स्वतःचं पिंडदान केलं आणि आता सर्वांमध्ये सांगत फिरत आहेत की माझ्या घरच्यांवरती मी मेल्यानंतर कोणत्याही प्रकारचे सूतक कर्म लादू नये किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे मंदिरामध्ये इकडे तिकडे जाण्यास बंदी घालू नये, तर हे सर्वतः चुकीचं आहे. कारण का, जर का तुम्ही जिवंतपणे स्वतःचं पिंडदान करताय तर शास्त्रसंमतरित्या शास्त्र हे सांगतात की जर का तुम्ही जिवंतपणे स्वतःचं पिंडदान केलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारे परत गृहस्थ आश्रमात जाऊ शकत नाही. म्हणजेच तुम्हाला ब्रह्मचर्य आश्रम किंवा संन्यास आश्रम घेऊन आणि राहावं लागतं. वानप्रस्थ आश्रमामध्ये जावं लागतं. तुम्हाला कोणत्याही प्रकारे परत गृहस्थ आश्रमात येण्याकरता जागा राहत नाही. मग आता सरपंच साहेब, तुम्ही काय परत गृहस्थ आश्रमामध्ये आलात की संन्यास घेतला? आणि संन्यास घेतला तो कोणत्या प्रकारचा संन्यास घेतला हे कृपया करून व्हिडिओ करून सांगावे, ही विनंती. त्याच पद्धतीने हे जे काही पिंडदान करत होते ते पिंडदान करत असताना जे गुरुजी त्या ठिकाणी बसले होते त्यांनी प्रॉपरली सोवळं देखील नेसलेलं नव्हतं. मग आता ते गुरुजी देखील खरे होते की खोटे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडतो. क्रियेतील पिंड यास कावळ्याने स्पर्श केला नाही तर ते पिंड गोमुखात दिले जातं. जर का गाय मिळाली नाही तर ते नदीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जन केलं जातं, ज्यामध्ये मासे असतात आणि मासे ते जे पण काही पिंड आहे ते ग्रहण करतात. आता हा जो काही विधी आहे हा याकरता की जो काही भूतदया आहे आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीवरती दया ही केली जाते. अन्नदान हे केलं जातं. अन्नदान सांगितलेलं आहे. मग आता पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांना जर का आपण अन्नदान केलं तर आपल्यावरचा पितृदोष कमी होतो असे म्हटले जाते. म्हणूनच ते जे काही पिंड आहे ते पूर्णपणे तृप्त झालेला जो काही आत्मा असतो त्याचं पूर्ण सगळं काही श्राद्धविधी केल्यानंतर ते पिंड घेऊन आणि ठेवले जातात. मग आता त्या ठिकाणी कोणताही पक्षी येऊन आणि ते खाल्लं तरी चालेल आणि जर का तिथे कावळा आला आणि कावळ्याने ते खाल्लं तरी सुद्धा चालेल. आता काही परंपरांनुसार ते चालत गेलं की ते फक्त कावळ्यानेच खाल्लं पाहिजे किंवा कावळ्याच्याच मुखात गेलं पाहिजे म्हणजे त्या आत्म्याला तृप्ती मिळाली, असं नाहीये. गरुड पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे स्पष्टपणे की ज्या वेळेला 10व्याचं पिंडदान केलं जातं त्यावेळेला तो जो काही मनुष्य प्राणी आहे, तो जो काही आत्मा आहे
त्या आत्म्याला तृप्ती होते आणि त्याचं जे काही शरीर आहे ते पूर्णपणे निर्मित होतं आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही भूक असेल किंवा त्याचे जे काही क्षुधा असेल ती प्रकट व्हायला सुरुवात होते आणि 12व्या दिवशी त्याची ती क्षुधा कमी होते आणि त्याला भरपेट त्याचं जे काही भोजन आहे ते जे काही पिंड आहे ते मिळतं आणि तो तृप्त होतो आणि त्याचं जे काही पुढचं गमन आहे यमलोकाचं ते सुरू होतं. मग आता ह्या ठिकाणी याचा आणि त्या कावळ्याचा काय संबंध आला बरं? तुम्ही कोणत्या प्रकारे कर्मकांड आणि जे काय अध्यात्म आहे त्याला कावळ्याशी जोडत आहात, पिंडदानाशी जोडत आहात? कृपया करून याला सर्वाला मिक्सअप करू नका, जोडू नका. सनातन धर्मामध्ये तुम्ही जन्म घेतला आहे, सनातन धर्माला डाग लावू नका, विनंती आहे. तुम्ही सनातन धर्माला चुकीचं सुद्धा ठरवत आहात, कारण की तुम्ही जे काही 10 दिवस तुम्हाला देवाने ईश्वराने सांगितले, शास्त्रांनी आदेश केलेला आहे की तुम्हाला 10 दिवस प्रॉपरली सूतक पाळायचं आहे. सूतक म्हणजे काय की तुम्हाला हे जे काही 10 दिवस असतात, 11-12 दिवस असतात, हे प्रॉपरली तुमच्या पित्रांकरता द्यायचे असतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारे शुभकर्म करायचे नसतात. म्हणजे तुमच्यावरती कोणतेही शुभकर्म लादले जात नाही. जे काही त्रिकाल संध्या असते ती लादली जात नाही. दररोजची देवपूजा असते ती लादली जात नाही. कारण तुमचा जो काही टाइम आहे, तुमचं जे काही बुद्धी आहे, तुमचे जे काही शरीर आहे, ते सर्वतः तुमच्या पित्रांच्या कर्मांमध्येच लागून राहावं. तुम्ही त्यांच्यासाठी दानधर्म करावा यासाठी तुम्हाला तो वेळ दिलेला आहे. यासाठी नाही की बाबा तुम्ही अपवित्र आहात आणि मग तुम्ही आता मंदिरात येऊ नका, हे नाही ते नाही. पण तुम्हाला ते प्रॉपरली तो वेळ द्यायचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला आणि ते कार्य करत असताना, पितरांचं कार्य करत असताना तुमचा जो काही देह आहे, तो देह, तुमचं ते शरीर अपवित्र मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला जे काही मंदिरं आहेत, जे काही आध्यात्मिक स्थानं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, त्या ठिकाणी येण्यास मनाई केलेली असते. म्हणून कृपया करून असं करू नका. कृपया जर का तुम्हाला सूतक आहे, मग ते गोड असो, म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर का एखाद्याचा जन्म झालेला असेल तर ते गोड सूतक, म्हणजेच रिद्धी जर का आलेली असेल तर ती एखादी व्यक्ती जर का देवाज्ञा कारणास्तव देवाकडे गेलेली असेल, ती मृत झालेली असेल, तर कृपया करून त्याचं सूतक तुम्ही पाळा. तुम्ही असं करू नका की बाबा आम्ही सूतक पाळत नाही, आम्ही काही का नाही आणि सरळ सरळ मंदिरामध्ये गेले. अशाने सर्वत्र अशुद्धी होईल, कर्मकांड त्याच पद्धतीने अध्यात्माचा सर्वतः ऱ्हास होईल. तुम्ही इंग्रजी परंपरा जर का अनुभवू इच्छिता, जर का तुम्हाला इंग्रजी परंपरा एवढीच आवडत असेल, तर कृपया भारत देश सोडा आणि इंग्लंड, अमेरिकेला जावा, तिथे राहावा, गळ्यामध्ये क्रॉस लटकावा आणि चर्चमध्ये जावा. कृपया करून सनातन धर्मामध्ये मग तुमची जागा मुळातच नाही. धन्यवाद. हरिओम.